स्पृहाच्या आजीनं स्पृहाला 10 दिवसात जम्बूद्वीप खूप चांगलं शिकवलेलं आहे. तर स्पृहा जम्बूद्वीपबद्दल माहिती सांगते आपल्याला. हा जम्बूद्वीप आहे. हा थाळीच्या आकारासारखा आहे. याच्यामध्ये काही कुलाचल आहेत ज्याच्यामुळे याचे 7 भाग होतात. या कुलाचलांची नावे हिमवन, महाहिमवन, निषद, नील, रुक्मी आणि शिखरिणी. क्षेत्रांची नावे भरत, हेमवत, हरी, विदेह, रम्यक आणि ऐरावत. हैरण्यवत आणि ऐरावत. या कुलाचलांची उंची 1000 योजन, 2000 योजन, 4000 योजन, मग उलट 4000 योजन, 2000 योजन आणि 1000 योजन. या कुलाचलांचे रंग वेगळे वेगळे आहेत. हिमवन आणि शिखरीण पर्वताचा रंग सोन्यासारखा आहे. महाहिमवन आणि रुक्मीचा रंग चांदीसारखा आहे. निषद पर्वताचा रंग तपलेल्या सोन्यासारखा आहे. नील पर्वताचा रंग वैडूर्यमणीसारखा. या पर्वतात सरोवर आहेत. त्या सरोवरांची नावे पद्म सरोवर, महापद्म, तिघिंच, केशरी, महापुंडरीक आणि पुंडरीक. या सरोवरातून नद्या निघतात. पद्म आणि पुंडरीक सरोवरातून 3 नद्या निघतात. महापद्म, तिघिंच, केशरी आणि महापुंडरीक सरोवरातून 2 नद्या निघतात. पद्म सरोवरातून गंगा, सिंधू आणि रोहितास्या. महापद्म सरोवरातून रोहित आणि हरिकांता नदी. तिघिंच सरोवरातून हरी आणि सीतोदा. केसरी सरोवरातून सीता आणि नरकांता. महापुंडरीक सरोवरातून रुप्यकुला आणि नारी. पुंडरीक सरोवरातून सुवर्णकुला, रक्ता आणि रक्तोदा. भरत आणि ऐरावत क्षेत्रात एक विजयार्ध पर्वत आहेत. 2 नद्या आणि एक विजयार्ध पर्वतामुळे त्याचे 6 भाग होतात. 1 आर्यखंड आणि 5 म्लेच्छखंड. विजयार्ध पर्वताच्या उत्तरेला मध्यभागी एक पर्वत आहे ज्याचं नाव वृषभगिरी आहे. जेव्हा चक्रवर्ती 6 खंड जिंकतो तेव्हा तो त्या पर्वतावर जाऊन नाव आपले लिहितो. भरत, ऐरावत आणि विदेह क्षेत्राला सोडून बाकीच्या 4 क्षेत्राच्या मध्यभागी नाभिगिरी पर्वत आहेत. विदेह क्षेत्राच्या मध्यभागी सुमेरू पर्वत आहे. त्याची उंची 140 योजन आहे आणि चिलिकाची उंची 40 योजन आहे. सुमेरू पर्वतावरती 4 वन आहेत. जमिनीवरती भद्रशाल वन, मग नंदनवन, सोमनस वन आणि सगळ्यात वरती पांडुक वन. पांडुक वनावरती 4 शिला आहेत. पांडुक शिला, पांडुक कंबला, रक्तशिला, रक्तकंबला. पांडुक शिलेवरती भरत क्षेत्रातल्या तीर्थंकरांचा अभिषेक करतात. विदेह क्षेत्राचे 32 भाग आहेत. ते विदेह क्षेत्राच्या वृषभगिरी पर्वतामुळे त्याचे वृक्षारगिरी पर्वतामुळे त्याचे वृक्षारगिरी आणि विभंगा नदीमुळे त्याचे 32 भाग होतात. आणि कर्मभूमी कोणते कर्मभूमी कुठे आहे? भरत, ऐरावत आणि विदेह मध्ये कर्मभूमी आहेत. हेमवत आणि हैरण्यवत क्षेत्रात मध्यम भूमी आहे.
हरी आणि रम्य क्षेत्रात जगन्य भोगभूमी आहे डॅम आहे तिथे. हा, बरं, ठीक आहे, चल. आणि देवकुरू. देवकुरू उत्तर कुरूमध्ये उत्कृष्ट भोगभूमी आहे. या सरोवरांमध्ये देव्या राहतात. पद्मा सरोवरात श्री, मगरी, धृती, कीर्ती, बुद्धी आणि लक्ष्मी ही देवा कमळात राहतात. झालं. ठीक आहे, एकूण 4 खूप छान स्पृहा. तर मला सांग, याच्यात किती नद्या आहेत? याच्यात 14 नद्या आहेत. 14. आणि किती पर्वत आहेत? याच्यात 6 पर्वत आहेत. अजून किती क्षेत्र आहेत? 7 क्षेत्र. आणि कर्मभूमी कुठे कुठे आहे? कर्मभूमी कुठं कुठं आहेत? भारत, ऐरावत आणि विदेह क्षेत्रात देवकुरू उत्तर कुरूला सोडून. हे सगळं काय आहे आपलं? जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे सगळं आपलं विश्व काय म्हणतात? जम्बूद्वीपामध्ये आपलं विश्व फक्त इथं टिंबा. हो, इथं टिंबासारखं. कुठे? इथं याच्यामध्ये. तिथं आहे. हे बाकी एवढं आपण कधी पाहतच नाही तसं. आपल्याला पाहताच येत नाही आपल्या जम्बूद्वीपात याच्यात. किती आहेत अकृत्रिम चैत्याने? तेवढा प्रश्न विचारला. 78, किती? 78. कृत्रिम चैत्यालय, अकृत्रिम. अकृत्रिम चैत्यालय 78 आहेत.